वय झाले बघ वावर पेरून. आला सावय धनी. वय का नव्हता मग वावर कसं पेरलं म्हणायचं तुम्ही. अगं गावामध्ये माझा एक मैत्र आहे शिरक्या म्हणून. तो मला सावकाराकडे घेऊन गेला आणि तिथनं कर्ज काढून दिले बघ. खूपच चांगला मैत्र आहे म्हणायचा की मग तुमचा. अरे गंगे गपकी काही चांगला वांगला नाही आहे तो. त्यासनी माझं वावर मांडून द्यायचं होतं बघ सावकाराकडं. असा डाव रचला होता त्यानं. अगं मग मी पण नावाचा गंगाराम हाय. सावकाराकडे जाऊन त्याच्याच गॅरंटीवर पैसा घेऊन आलो बघ. ह्याला म्हणतात गंगारामचा दणका. धनी तुमचं काम म्हणजे एकच नंबर आहे की. गंगे आज एकच नंबर दिसायली बघ तू. जावा तिकडं तुमचं आपलं काहीतरीच. बरं मी काय म्हणतो, शांताराम येते आपल्या घरला आज. त्यानं लय साथ दिली बघ मला. तोच माझा एक सच्चा मैत्र आहे. मस्त ठसकेदार चाय बनव की दोघांनी. अहो मग आत्ता बनवते की. त्याची काय मोठी गोष्ट आहे व्हय. नाही हो ढोबळे पाटील, मोठा विचार पडला राजा आता. तुझ्या मागं कायचा विचार आहे रे बा शिरक्या. अहो या गंगारामची गोष्ट करू राहिलो. सांगा राजा, माझ्याकडे पहिलेच कर्ज आहे आणि ह्यातही फसलो राजा मी आणखी. अबे शिरक्या मग तुले शिल्लकचे काम करायला कोण सांगते बाबू. मी आता लय खेप सांगितलं तुले की असा मोठेपणा करत नको जाऊ. मोठेपणा कायचा आहे होत्यात नी. आपल्याला त्या गंगारामचं वावर मांडून देणं होतं. साला सावकारानं मायाच गॅरंटीवर पैसा देऊन टाकला. सावकारानं कडक सांगितलं म्हणलं गंगारामना जर पैसे दिले नाही तर तोयाकडून वसूल करतो म्हणून. अभिले काय सावकाराचं लयच भारी काम आहे म्हणलं. त्यानं जसं म्हणलं तसं करतेच म्हणलं ते. काय राजू ढोबळे पाटील तुम्ही टेन्शन नका देऊ ना. आता यातून बाहेर कसं निघायचं ते सांगा पहिले. मग शांतारामले भेटा लागते बाबू शिरक्या. शांतारामले सांग की गंगारामले पैसे भरायला लावजो म्हणून. नाही ते तू गेला 12च्या भावात. चला मग शांतारामच्या घराकडून येऊ ना. बे शांतारामच येऊ राहिला इकडं. त्याले गंगारामच्या घरी काहीतरी काम आहे वाटते. बस येईलच आता एवढ्यात. शांताराम आला ढोबळे पाटील, आवाज द्या त्याला इकडं. ओ शांताराम भाऊ, शांताराम भाऊ या हो इकडं. अरे बोला की ढोबळे पाटील, काय म्हणाले. कुठं चालले बापा एवढं घाई घाई. जरा अर्जंटच्या कामी चालले वाटते. अहो गंगारामकडे चाललूया. काल वावर पेरलं म्हणा गंगारामचं. म्हटलं वाईस याव जरा भेटून. काही काम होत आहे माझ्याकडं. अहो या शिरक्याला बोलायचं होतं तुमच्यासोबत. बोल रे शिरक्या, बोल लवकर. राम राम म्हणलं शांताराम भाऊ. अहो श्रीकांतराव बोला की, थोडं घाईत आहे बघा आज. काही नाही म्हणलं, आपल्या गंगारामने काल पैसे दिले काढून म्या. तेवढे फक्त त्याला भरायला लावजा. नाही तर सावकार जीवच घेते म्हणलं माया. कसं आहे आपल्या जरा लेकरा बायाचं काम आहे की नाही, तर तेवढं सांगता म्हटलं. तो तुमच्या दोघांचा विषय आहे की त्यातलं मला काय सांगताय होय. ते तुमचं तुम्ही पाहा, मी चाललो. थांबला का शिरक्या, आता समजतंय तुला. लोकांसाठी गड्डा करतो काय, कसा पडला त्याच गड्ड्यात. दिवाणजी, काल गंगारामने दिलेले पैसे शिरक्याच्या नावावर मांडा. अरे पण ते तर आपण गंगारामला दिले होते ना हो. दिवाणजी सांगतो असं करा. सावकारी पैशानं नाही डोक्यानं चालते. शिरक्यावर आधीच कर्ज आहे आणि शिरक्या गंगाधरच्या पैशामध्ये गॅरंटर आहे. अशा कंडिशनले शेती पचवणं फार सोपं असते दिवाणजी. पण आपण तर गंगारामचे वावर मांडून घेतलं ना, मग पैसे शिरक्याच्या नावावर लिहायची काय गरज आहे. दिवाणजी माय केस उन्हात पांढरे नाही झाले. मी समजलं नाही सरकार. सांगतो दिवाणजी, समजावून सांगतो. शिरक्या गंगाधरच्या पैशात गॅरंटर आहे. मग गंगाधरनं जरी पैसे नाही दिले तरी शिरक्याचं वावर पसलं. आणि शिरक्यानं शिरक्याचे नाही पैसे दिले तरी शिरक्याचं वावर पसलं. आणि गंगारामला दिलेले पैसे जर गंगारामने दिले नाही तर गंगारामचंही वावर पसलं आणि शिरक्याचंही वावर पसलं. याला सावकारी म्हणतात दिवाणजी. वा सरकार, बाकी डोक्याला माना लागल तुमच्या. हे माझ्या काऊन नाही लक्षात आलं. त्याच्यासाठी डोकं लागते दिवाणजी, तुम्ही लक्ष नका देऊ. डोकं लागते म्हणजे माझ्याकडे डोकं नाही. शांतारामराव बोला की, भेटायचं म्हणत होते होय. काल वावराची पेरणी झाली म्हणा,
म्हटलं बस याव की भेटून. आणि एक महत्वाचं काम पण काढलं होतं बघा. त्या शिरक्याविषयी थोडस बोलायचं होतं म्हणलं. आरला का मग बोला की, त्यात काय होतंय वे? एका तू चहा ठेव का वरीस? अवधानी ठेवलाय की चहा. म्हटलं गंग्या, शिरके हा चांगला माणूस नाही हाय. आता तू या घराकडे येतानी मला भेटला होता बघ. म्हणला गंगेशनी सांग जा सावकाराचा पैसा देशील म्हणून. मी पण म्हणलं की त्याला तुझं तू बघ बाबा, मी चाललो या. अव्वा जकास काम केलं की मग. शिरका तर मलाच बुडवायनी करा होता की. मी पण नावाचा गंगा आहे, मी त्याच्या हाताला गावतोय होय. असं फसवला की नाही सुटणारच नाही बघा. अरे शांताराम, मला माहिती आहे हे वेशीवरचं गाव आहे. या गावात साधा न सरळ माणूस टिकायचाच नाही बघ. अरे मी पण तेच म्हणतोय की का बाकी भारी राजकारण खेळलाच वाघा. अरे शांत्या, मी सावकाराचा पैसा देणार आहे र. मी पैसा बुडवीत नसतो बघ. पण म्हटलं चला तेवढी शिरक्याची सोयमुळी होईल की. शिरक्या काही सरळ व्हायचा नाही बघ. शेवटी कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच. वागा ते झालंच की, पण शेवटी आपला मैत्र आहे तो. देऊन टाकू की पैसे सावकाराचे आणि करून टाकू शिरक्याला मोकळा. मला तर वाटतीया की यानंतर शिरक्या कोणाला फसवणार नाही बघ. लई जकास काम केलंच मित्रा. अरे काय म्हणतो भाषा? अरे बोल भाषा, कुठं चालला रे बा तू? अरे तू आज घराकडे येऊन राहिलो होतो, त्या टकलेले पैसे मागा लागेल ना आपल्या कामाचे. तू कुठे चालला होता? मी तुझ्या घराकडे येऊन राहिलो होतो. मला काम आणले का पैशाचं? पैसे तर आणूच म्हणा, पण भाषा तुला आपल्या मनातली एक गोष्ट सांगायची आहे. अरे भाषा सांग ना मग. भाषा आपला ना चिंगीवर दिल आला. लय प्रेम करतो आपण चिंगीवर. चिंगीसाठी काय पण करू शकतो हा आपण. ये दिल जला मूसा भाई, चिंगी के प्यार में पागल हो गया भाषा. मूसा भाई, तुझा चिंगीवर दिल आला ना माझा चिंगीचा लायना बहिणीवर दिल आला. पण चिंगीचा बाप साला बहुत पैशावाला आहे आणि काय खडूस आहे ना बुडगा. त्याच्या घराकडे चक्कर मारले की कुत्राच लावते माग. अरे सर्किट, आपले भी दिवस बदलणार आहे आता. मात मुंबईला जायचं इथं झालं. भोकात डायरेक्ट हिरोज बनून येतो तिकून. अबे शाहरुख खानला आणि सलमान खानला फेल पडायची ताकद आहे ना आपल्यात. याच्यापेक्षा जास्त फायटिंग नाही केली तर मला म्हणतो तू. मी दिसतोय ना हिरो सारखाच. सकाळीच मामायला विचारलं ना, पण लाईव्ह मी कसा दिसतो? माया म्हणे हिरोच दिसतो म्हणे तू. आता तू सांगले का आपली माय आपल्या संग खोटी बोलन का? बस भाई ना डायरेक्ट विचार करून टाकला की आपल्याला मुंबईला जायचं म्हणजे जायचं आणि तिकून हिरो बनूनच येतो ना का. आणि मग पाहतो की चिंगीचा बाप चिंगीचा हात माझ्या हातात कसा नाही देत. भाषा मग मला बी घेऊन चाललं का मुंबईला? तुला तर माहित आहे आपल्याला कसं नाचता येते ते. डीजेतनी आपल्या समोर कोणी नाचते का? अरे माधुरी दीक्षित पेक्षा खतरनाक नाही नाचलं तर मला म्हण ना. मग मी बी मुंबईहून मोठा डान्सर बनून येतो ना. मग मी बी चिंगीच्या बनूसोबत लग्न करतो. मग आपल्या दोघांचं नातं बदलून जाईल का भाषा? आपण साडू साडू होऊन जाऊन ना एकमेकाचे. पण तरी बी मी तुला भाषाच म्हणीन बा. आता मलाच कुठं गमते का भाषा म्हणल्याशिवाय? आता भाषा म्हणण्यात एक वेगळंच सुख आहे ना. जेवल्यानंतर खर्रा खाण्यात आणि तू भेटल्यानंतर भाषा म्हणण्यात जेवढं सुख आहे ना तेवढं सुख स्वर्गातही नाही म्हणलं. बरं चाल ना टकल्याकडून पैसे घेऊन येऊ. ते चिंगीचा बहिणीचा वाढदिवस आहे ना उद्या, तर तिला गिफ्ट द्यायचा आहे. चाल मग टकल्याला पैसे मागून घे आपले. हॅलो टकलू सेठ, टकलू सेठ. ए टकल्या निकाल बार. टकल्या रे, अबे टकल्या. टकल्यानं आपला पैसा बाई फाशी तर नाही घेतली मुसा. काही सांगता येत नाही सर्किट. टकला तसाही कंजूस होता. माणूस चांगला होता राजा, त्यानं फाशी नव्हती घ्या लागत. नियतीचा खेळ असते भाषा, आपल्या हातात काही नसते. खरंच मेला असन का पण ते? आवाज देऊन पाहून त्याले. अरे ओ टकलू सेठ, ए टकल्या, ए रे बाहेर टकल्या. अरला का शांत्या, आवाज देते का कोणतरी बाहेर? अरलं का चहा घे की मग जाते येते की बाहेर. टकलू सेठ, दम है तो निकल बाहर. काम का पैसा अभी के अभी होना टकलू सेठ. बापा
कोण वरडते कुत्रे आहेत कोण ठाऊक. अरे वहिनी गावातलेच 2 मुलं आहेत ती बघा ती सर्किट न मुसा कामाचे पैसे मागाय आले असतील की. अरे मग पैसे देतोय की म्हणाला का नो पळून जातो व्हायला का मी. अरलं का गंग्या ते दोन्ही कार्टे फारच आगाव आहेत बघ. त्यांच्या जास्त तोंडाला तोंड देऊ नको आणि पैसा देऊन मोकळा होऊन जाय बघ. आलोच का त्याचे पैसे देऊन लगेचच नरडा फाडायले बघ बाहेरून. कुणाची जनपद आहे कुणाच ठाऊक बाबा. ना बोलायची पद्धत ना कामाची शिस्त. काल शेतात तर वैतागून आणले बघ त्यांनी मला. बसलं का शांत तू आलो मी बाहेरून. टकलू सेठ निकल बाहर टकलू सेठ. टकल्या घर में घुस के बैठा है क्या. ऐकलं का नो ओरडताय कशा पायी म्हणलं. कशाला गाव जमा करताय होय. सेठ अपन काम का पैसा मांगने को है फालतू की भंका मत करो हमारे संग. अरलं का नो आज असतो होई रे पैसा. पैसा बाजाराच्या दिवशी असतो की. बाजाराच्या दिवशी या मग देतो तुम्हाला पैसा. सुन रहे हो बिना बाल की खाल. वो बाजार के दिन का हमें मत सिखाओ समझा क्या. अब भी पैसा होना अपने काम का. नहीं तो टकले पूरे गाव को आग लगा देगा मैं. असलं का नो पेरणी मध्ये खर्च झाला की समजा पैसा. बरोबर एक काम करा सांचल या सांचल पैसा देतो. अबे टकले येले चाले कर रहा क्या. मूसा भाई को हल्के में ले रहा क्या तू. अबे मूछ की दुकान मूसा भाई बोलते सबको खोलते. काम का पैसा तो बेटा अब भी ले जाऊंगा तेरे से. नहीं तो ऐसे गुप्ते के घाव करूंगा ना बेटे. चलो डॉक्टर भी सी नहीं पाएगा. एक सेठ इज्जत से पैसों की कुल्ली करो जाने दे हमको. यांच्या नादाला लागून काही फायदा नाही गंग्या. यांना पैसे देऊन टाकून जाऊ दिले त्यांना. बर ठीक आहे वाघानो घेऊन जा तुमचा पैसा. हे घ्या तुमचे दोघांचे 600 रुपये. भीक दे रहा क्या रे वो टकले. मजूरी 400 रुपए है तो 300 रुपए काय को दे रहा. 300 में काम करेंगे क्या बाप का माल समझाएगा. 800 रुपए दे रहे दोनों को इज्जत से. देखो क्या 300 में काम करने वाले दिख रहे क्या. लखनो हे 800 रुपये घ्यावा जावा पटकन. कार्टे भलतेच भारी आहे म्हणायची की. वाय शिरक्यापेक्षा पण भारी दिसायले बाबा.